जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा समास 5वा द्वैत कल्पना निरसन नाम श्रीराम समर्थ। मागील समासात आपण विमल ब्रह्मापर्यंतचा टप्पा अभ्यासला। विमल ब्रह्माची भूमिका जीवनाच्या अंतरंगात निश्चित न झाल्यास त्याला कशा तऱ्हेनं उद्वेगाचा असमाधानाचा सामना करावा लागतो याचं विस्तृत अभ्यासपूर्ण विवरण समर्थ या समासात करत आहेत। द्वैत कल्पना निरसन या शब्दातच या समासाचा अर्थ सामावलेला आहे। विश्वातील लघुत्तम असणारा अणुरेणू विमल ब्रह्माशिवाय नाही, किंबहुना साऱ्या ब्रह्मांडाला विमल ब्रह्मानं अंशरूपानं व्यापलं आहे हे आपण समजून घेतलं। असं जर असेल तर मग माझ्या अस्तित्वाला काही प्रयोजन आहे का? मी त्याच्याहून वेगळा आहे का? आत्तापर्यंतच्या अभ्यासातून हे लक्षात आलं असेलच की मे म्हणजे तोच आहे, अहम ब्रह्मास्मी। यासाठी दोन वर्तुळांचं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एक मोठं आणि एक छोटं, म्हणजे मोठ्या वर्तुळाला छोट्या वर्तुळात येणं अशक्य आहे, पण छोट्या वर्तुळाला मोठ्या वर्तुळात सहजपणे जाता येतं। तसं विमल ब्रह्म अमर्याद आहे, अपरिमित आहे। त्याला ना वस्तुमान आहे ना आकारमान, ते संपूर्ण चराचराला व्यापून उरलेलं आहे। त्याला मोठं वर्तुळ म्हणू। मी म्हणजे केवळ त्याचा अंश मात्र जीव, म्हणजे छोटं वर्तुळ। जीव अर्थात मी मोठ्या वर्तुळात म्हणजेच विमल ब्रह्मात सहज सामावून जाऊ शकतो, पण अहंतेपोटी मी ब्रह्मच आहे हे माझं खरं स्वरूप मी झिडकारलं, माझ्या अस्तित्वालाच नाकारलं आणि जीवरूपाला सत्यत्व दिलं। हे म्हणजे मोठ्या वर्तुळानं छोट्या वर्तुळातच यायला हवं, असा दुराग्रह धरण्यासारखंच नाही का? हेच जीवाचं अज्ञान आहे। अज्ञानामुळं वस्तुस्थिती बदलत नाही। सत्य हेच आहे की मी आणि तो वेगळे नाहीच। आपल्या मनानंच स्वतःला जीवरूपी कोशात गुरफटून घेतलंय, म्हणजेच जीवानं स्वतःचं वेगळं अस्तित्व भासवून विमल ब्रह्मापासून काडीमोड घेतलाय। यालाच द्वैत म्हणतात। या द्वैत कल्पनेचं निरसन करणं हे या समासाचं उद्दिष्ट आहे। म्हणूनच या समासाची सुरुवात करताना समर्थ श्रोत्यांच्या मनात असलेली द्वैताची भावना प्रथम ओवीतून मांडत आहेत। केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचीही लागले अनुसंधान। श्रोता म्हणतो की आपण जे केवळ ब्रह्म म्हणून सांगितले त्याचा अनुभवही आला आणि त्याच वेळी मायेचेही अनुसंधान लागले। बघा, मागील समासात विमल ब्रह्माचं चिंतन करत असताना त्याचं विशुद्ध स्वरूप आपल्याला पटलं। आपलं मन त्या ब्रह्मरूपाशी तदाकारही झालं। एका क्षणी असं वाटलं की मी किती व्यर्थ काबाड कष्ट करतोय, स्वतःचं अशाश्वत अस्तित्व ग्राह्य धरून सच्चिदानंदापासून दुरावतोय। काही क्षण अशी गोड अनुभूती टिकते, पण लगेचच माया आपणास खुणावू लागते। दृश्य जगताचं मिथ्यत्व अंतरंगात न ठासल्यानं मायेचं दोर आपल्याला दृश्याकडे जोरजोरानं खेचू लागतात। प्रत्येक साधकास अशा तगमगीला तोंड द्यावं लागतंच। एका बाजूला मन सद्गुरूं चरणांजवळ घुटमळतंय, कधी एकदा तीर्थक्षेत्री जातोय, समाधीचं दर्शन घेतोय, तिथल्या सत्संगतीत शब्द कानी पडतायत,
अशी मनाची तगमग चालू असते, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला प्रपंच खुणावत असतो. त्यातील अडचणी आपल्यासमोर फेर धरू लागतात. अशा दोलायमान स्थितीत साधकाचं मन एकाच वेळी दोन्हीकडं अक्षरशः खेचलेलं जात असतं. ब्रह्म सत्य आहे हे संत वचन आपल्याला पटलेलं असतं, पण त्याच वेळी माया देखील तितकीच खरी वाटत असते. आपल्या अंतरीची ही द्वैत कल्पना दूर न झाल्यानं कोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं याचा आपण कधी विचार केला आहे का? द्वैत ही वस्तुस्थिती नाहीच. अज्ञानवश आपण ती स्वीकारली. ह्या द्वैत भावनेमुळं होतं तरी काय? द्वैत कल्पना अर्थात मी आणि विमल ब्रह्म वेगळे आहोत ही भावना दूर न झाल्यामुळं, ब्रह्म व आपल्यात अंतर पडल्यामुळं असमाधान, दुःखाचं साम्राज्य प्रचंड प्रमाणात विस्तारलं आहे. गर्दीच्या वेळी प्रवास करत असताना दोन प्रवाशांमध्ये असलेली थोडीशी जागा जसं एखाद्या अनाहूत प्रवाशानं झटकन पटकवावी, तसं ब्रह्म व जीव यांच्यात अज्ञानवश निर्माण झालेली किंचितशी जागा असमाधान रूपी अनाहूत पाहुण्यानं केव्हा पटकावली याचा आपल्याला पत्ता देखील लागला नाही. आपल्या जीवनात भरून असलेली काळजी, भय आपल्याला सतत सतावत असतं, कारण सदैव आनंदमय असणारं आपलं मूळ अधिष्ठानच आपण सोडून बसलेलो आहोत. आपण ज्याच्या बळावर जगतो, ज्याच्या शक्तीनं आणि ज्याच्या शक्तीमुळं कार्य करतो, त्या भगवंतावरील भरोसा कमी कमी होऊ लागला आहे. आम्हाला त्याचं विस्मरण होत आहे. त्यामुळं हे दृश्य विश्व खोटं असूनही आम्हाला ते सत्य वाटते. असमाधानामुळंच आपली शारीरिक मानसिक कुचंबना होत आहे. साधं उदाहरण बघू. गृहिणीनं मोठ्या प्रेमानं तयार केलेलं रुचकर भोजन कित्येक जण एरंडेल पेल्यासारखा चेहरा करून सेवन करताना दिसतात. खरं तर त्या क्षणी वेडा वाकडा चेहरा करण्यासारखं आखरीत असं काही घडलेलं नसतंच मुळी, पण भूतकाळातील घटना भविष्याची चिंता आणि भ्रांत वाढवीत असतात. त्या सुखाचा घास मुखी पडू देत नाहीत. मायेनं जणू शुक्ल काष्टच आपल्या मागं लावलंय अशी आपली स्थिती असते. हेच असमाधानाचं कारण आहे. जीवानं वस्तुस्थिती स्वीकारली, अद्वैत बोध हृदयात पक्का केला तर हे दुःख, असमाधान त्याला क्षणार्धात पळवून लावता येईल. ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत निरसे कवने परी हो. म्हणजे अंतरंगात ब्रह्म प्रकाशत आहे आणि बाहेर माया ही प्रकाश प्रत्यक्ष दिसत आहे. तरी आता द्वैत कसे निरसन होईल ते आपण सांगा. म्हणजे माया आणि ब्रह्म वेगळेपणानं कोण जाणतात? आपल्या शरीरातील असा कोणता अवयव आहे जो त्याचं चिंतन करताना माया ब्रह्म या कल्पना करत असतो? थोडंसं अंतर्मुख झालं की त्याचं उत्तर मिळतं. पुढे सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसिया द्वैताचा जल्प, मनची करी. म्हणजे मनच ब्रह्म सत्य आहे असा सत्य संकल्प करते आणि त्याच्या स्वभावानुसार मिथ्या मायेचा विकल्प निर्माण करून ते मनच द्वैताची बडबड करू लागते. याचाच अर्थ सत्य ब्रह्माचा तो संकल्प तर मिथ्या मायेचा तो विकल्प.
असा संकल्प विकल्प करणारं आपलं मनच द्वैताला कारणीभूत आहे. जेव्हा आपण मन विमल ब्रह्माकडे लावतो तेव्हा ते लगेचच त्याची सत्यता अस्तित्व स्वीकारतं आणि त्या भावनेतून किंचित जरी बाजूला झालं की तेच मन मायेलाही सत्य मानतं. असा घोटाळा करणारं मनच खरं दोषी आहे. विमल ब्रह्माला आपण मनानं स्वीकारू शकत नाही, कारण तिथं मनाला प्रवेशच नाही. कोल्ह्याला द्राक्ष आंबट या म्हणीप्रमाणे मन विमल तत्वात शिरकाव न मिळाल्यानं माघारी येतं आणि संकल्पाला विकल्पात बदलून टाकतं. केवळ ब्रह्माचंच अस्तित्व सर्वत्र आहे ही प्रगल्भ जाणीव मनास नसल्यानं ते मायेच्या विकल्प क्षेत्रात सहज प्रवेश करतं व आपला गोंधळ उडवून देतं. अशा मनाचं महत्त्व संतांनी जाणलं म्हणून ते जीवाच्या बुद्धीवर नाही तर प्रथम त्याच्या मनावर काम करतात. मन करा रे प्रसन्न असं तुकोबाराय सांगतात. समर्थांनी तर मनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी 205 सूत्र सांगून ठेवली आहेत. तर एकनाथ महाराज मनास शिस्त लागावी म्हणून भगवंताला विनवतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. आपण अभ्यासत असलेला दासबोध म्हणजे एका निष्णात मानसोपचार तज्ज्ञानं परमार्थाच्या अंगानं जीवासाठी तयार केलेलं प्रिस्क्रिप्शनच आहे. ज्या योगे आपलं मन संकल्प विकल्पाच्या विळख्यातून सहज बाहेर पडू शकेल. परब्रह्माची अनुभूती घेण्यासाठी मनास सज्ज करणं हेच संत साहित्यामागचं खरं प्रयोजन असतं. संकल्प विकल्पाच्या दुष्टचक्रातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी मन कुठल्या ना कुठल्या भरवशावर सोडावं लागतं. कुठल्या तरी गोष्टींचं अवलंबन असणं आवश्यक असतं, अन्यथा हे चंचल मन सैरभैर होतं. मागील समासात अभ्यासल्याप्रमाणे हे मन जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या अशा अवस्थांमध्ये वर खाली होत राहतं. जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी. म्हणजे जी ब्रह्मालाही जाणते व जी मायेलाही जाणते तिला सर्व जाणणारी म्हणूनच सर्व साक्षिणी अशी तुर्यावस्था म्हणतात. एक तुर्येचे लक्षण जेथे सर्व जाणपण सर्वची नाही कवन जाणेल गा. म्हणजे आता तुर्येचे लक्षण सांगतो ते ऐक. जे सर्व जाणतो ती तुर्यावस्था होय, पण जेथे सर्वच नाही म्हणजे जेथे सर्व हा केवळ अभ्यासच आहे तेथे त्याला कसे जाणावे. आपण साधनेद्वारे मनाला कितीही सूक्ष्म केलं, प्रयत्नपूर्वक अगदी तुर्येपर्यंत नेलं तरी मनाची सर्व साक्षिणी अवस्था शिल्लक राहतेच. तिथंही मन संकल्प विकल्पापासून दूर झालेलं नसतं. एका बाजूला ब्रह्माचा संकल्प तर दुसऱ्या बाजूला मायेचा विकल्प असतो. मग मनाला त्याच्या पलीकडं न्यायचं तरी कसं? कुठलं शास्त्र अभ्यासायचं? मनाला द्वैतापासून कसं मुक्त करायचं? मनाची संकल्प विकल्प प्रवृत्ती कोणत्या अवलंबानं निवृत्त होईल? नेमकं काय केल्यानं ह्या द्वैत कल्पनेचं निरसन होईल? जीवनातील दुःख, असमाधान पूर्णपणे पळवून लावण्यास शिकवणारा हा समास या मनावर कोणते उपचार करायला समर्थ सांगत आहेत ते आपण पाहणार आहोत. जीवानं अज्ञान व स्वीकारलेली मी व भगवंत वेगळे आहोत
ही द्वैत कल्पना त्यागली तरच त्याच्या जीवनाचं सार्थक होऊ शकेल. मनाच्या संवेदनेद्वारे द्वैत बोधाला आपण हृदयात घट्ट धरून ठेवलं आहे. मनाच्या 4 अवस्थांपैकी जागृती, स्वप्न, सुषुप्ती यामध्ये चालणारे मनोव्यवहार आपण जाणतो. फुलपाखरू जसं या फुलावरून त्या फुलावर सतत भिरभिर करत असतं, तसं जागृतीत वासनेनं लडबडलेलं आपलं मन या विषयातून त्या विषयात गुंतत असतं. स्वप्न तसंच सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेत देखील या चंचल मनाचे व्यवहार चालूच असतात. तुर्यावस्थेची आपणास अजून ओळख नाही. समर्थ तुर्येचं वर्णन सर्वसाक्षी अवस्था असं करतात. तुर्येत प्रवेश करणारा जीव माया व ब्रह्म या दोघांना सम्यक दृष्टीनं बघत असतो. तुर्या म्हणजे संतांचं जणू सिंहासनच. खरं तर संत तुर्यातीत असतात, पण दिनांसाठी आपल्यावरील करुणेपोटी ते जनमानसात वास करतात. साधनाभ्यासानं, गुरुकृपेनं जीव तुर्यावस्थेपर्यंत पोचू शकतो, पण द्वैत कल्पना निरसनासाठी तुर्येची प्राप्ती ते अंतिम ध्येय असू शकत नाही. साधकाला त्याच्याही पलीकडच्या तुर्यातीत अवस्थेत जावं लागतं असं समर्थ सांगतात. संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची ये पोटी, ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवनू. म्हणजे ज्या मनाच्या योगे संकल्प विकल्प उठतात ते मनच मुळात मिथ्या आहे, तर मग वृत्ती कुठल्या आणि साक्षी तरी कोण? पुढे साक्षत्व, चैतन्यत्व, सत्ता हे गुण ब्रह्माची या माथा, आरोपले जान वृथा माया गुणे. मायेच्या योगे म्हणजे अज्ञानामुळे ब्रह्मावर साक्षीत्व, चैतन्यत्व, सत्ता इत्यादी गुणांचा आरोप उगीचच केला जातो. समर्थांचं असं म्हणणं आहे की तुर्येतील भगवंत वा संत आपल्याकडे बघतो हे आपलं अज्ञान आहे. कारण ही संकल्पना कोणाची आहे? मनाचीच ना. मायेचं अस्तित्व मान्य करून आपण परब्रह्मावरच साक्षीत्वाचा आरोप लावतो असं समर्थ सांगतात. मायेचा प्रवाहच जर आटला तर कोण कोणाला साक्षीत्वानं बघेल? साक्षीत्व, चैतन्य, सत्ता याचा आपण चतुर्दर्श ब्रह्मनिरूपण नाममध्ये अभ्यास केलाच. या ब्रह्मांना विमल ब्रह्मांच्या अगदी जवळ जाण्याची संधी असली तरी ते विमल ब्रह्मात सामावून जाऊ शकत नाहीत. याचा अर्थ द्रष्टा भाव म्हणजे सूक्ष्म मायाच होय. तिच्यामुळंच तुर्येपर्यंत जाऊनही द्वैत कल्पनेचं निरसन होत नाही. अर्थात तुर्येपर्यंतच्या कठीण प्रवासासाठी प्रयत्नांची शिकस्त करायला लागते. साधनेचा अखंड ध्यास धरावा लागतो व त्याबरोबरच गुरुकृपेचा स्पर्शही व्हायला हवाच. तुर्यावस्था खरं तर विशुद्ध मनाचं स्वरूप, पण इथं साक्षीभाव शिल्लक असतो. दृश्य जगतात एका विमल ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही हे माहीत असूनही त्याचाच एक अंश असलेल्या मनुष्यानं विमल ब्रह्माला अर्थात भगवंताला नाना धर्मात संप्रदायात वाटून घेतलं आहे. प्रत्येकजण माझाच भगवंत खरा अशा दुराग्रहापायी एकमेकांशी टोकाची स्पर्धा करताना दिसत आहे. याच विचारांचं प्रतिबिंब पुढील ओवीत दिसतं. घटमटा चैनी गुणे त्रिविधा आकाश बोलणे, माये चैनी खरेपणे गुणब्रह्मी. म्हणजे घट आणि मठ यांना केवळ व्यावहारिक सत्ता असते, पण त्यांच्या गुणामुळे
आकाश जे निर्गुण निराकार आहे त्याची त्रिविध रूपे घटाकाश, मठाकाश व महदाकाश वर्णली जातात, त्याचप्रमाणे मायेच्या खरेपणामुळे परब्रह्मावर या गुणांचा वृथा आरोप केला जातो. बघा, घट त्याहून मोठा असणारा मठ या व्यावहारिक सत्ता आहेत, संकेत आहेत, पण त्यांच्या गुणांमुळं एकसंग आकाशाला आपण घटाकाश, मठाकाश, महदाकाश असं विभागलं. मायेला सत्यत्व बहाल केल्यानं, मनाचं उन्मन न झाल्यानं अखंड आकाश खंडित झालं. ब्रह्म धर्म संप्रदायात वाटलं गेलं. भगवंत कणाकणात आहे, सर्वत्र तोच भरून आहे. पण अज्ञानानं मनुष्य ईश्वरावर सगुणाचा आरोप करत आहे. वास्तविक सगुणाच्या आधारे मूळ संकल्पापर्यंत जाण्याचा मार्ग संतांनी खुला करून दिला आहे. पण या साधन मार्गावर चालत राहण्याऐवजी सगुणालाच सत्य मानून आपलं दैवत ते श्रेष्ठ, इतरांचं कनिष्ठ अशा विचित्र मनस्थितीत जीव गुदमरतोय. मायेच्या संकल्पनेत तो पुरता गुरफटलाय. त्यामुळंच त्याला द्वैत भावना सतावत आहे असं समर्थ म्हणतात. जव खरे पण मायेसी तवची साक्षत्व ब्रह्मासी, माये अविद्येचे निरासी द्वैत कैचे. म्हणजे जोपर्यंत माया खरी वाटते तोपर्यंतच ब्रह्मास साक्षीत्व बहाल केले जाते. ज्यावेळी अविद्येचा मायेचा निराश होतो तेव्हा द्वैत कसे राहणार. याचाच अर्थ बघणारा संपून गेलाय, बघण्यासाठीही काही शिल्लक नाही, तर मग साक्ष कुठं द्यायची. मायेला सत्य मानल्यानं ब्रह्मावर केलेले हे आरोप आहेत. निर्गुण निराकार भगवंताला मायेच्या कक्षेतील म्हणजेच तुर्येच्या अलीकडं असणारा जीव बघू शकत नाही, त्याच्यापर्यंत पोचता येत नाही. सुग्रीव किष्किंधेतून पळ काढून वनात लपून बसला होता. समोरून राम लक्ष्मण येत असताना तो रामापर्यंत पोचू शकला का. बालीनं तर त्यांना पाठवलं नसेल ना. या भीतीतून त्यानं प्रथम सद्गुरु स्वरूप हनुमंताला त्याची चौकशी करून येण्यास सांगितलं. हनुमंतानं विमल ब्रह्माच्या त्या सगुण रूपाचं दर्शन घेतलं. सुग्रीवाशी त्यांची ओळख करून दिली. पुढं प्रभू रामांनी सुग्रीवाला राज्यपद मिळवून दिलं. जीवाशिवाची भेट करून देणार असं हे अनोखं सद्गुरु तत्व. अशा सद्गुरूंचरणी शरण गेलो तरच द्वैतबोधाचा ऱ्हास होऊ शकतो. पण हे शरणागतींचं साधं सुलभ साधन किती जणांना साधतं. पुढे मनोनी सर्व साक्षी मन तेची जालिया उन्मन, मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले. म्हणूनच सर्व साक्षी असणारे हे मन ज्यावेळी उन्मन होते तेव्हा तुर्यारूपी ज्ञानही मावळून जाते. जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले, द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान. ज्याला द्वैत भासत होते ते मनच उन्मन्न झाले की द्वैताचे अनुसंधान तुटून जाते. ये व द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत, वृत्ती झाली या निवृत्त द्वैत कैचे. म्हणजे याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही वृत्तीचे संकेत असतात. वृत्तीच निवृत्त झाली की
द्वैत कसे राहणार? याचाच अर्थ शरणागती का साधत नाही याच्या शोधार्थ समर्थ मनाच्या तळाशी असणाऱ्या वृत्तीपर्यंत जातात. वृत्ती म्हणजे वासनांचा संचय, घडलेल्या घटनेविषयीची आपली प्रतिक्रिया, आपली वृत्ती कशी आहे ते दाखवित असते. वृत्तीची जाणीव मनाच्या मुळाशी असणाऱ्या वासनांमधून तयार होत असते. जशी वासना तशी वृत्ती, जशी वृत्ती तशी प्रतिक्रिया उमटते. म्हणून समर्थ सांगतात की ही वृत्ती तिच्या मुळाशी असणारा वासना संचय शरणागत भाव स्वीकारू देत नाही. तोच द्वैत अद्वैत बोध होण्यातील मुख्य अडसर आहे. मी तुम्हाला शरण आलोय असं मुखानं आपण सद्गुरूंना सांगतो खरं, पण मनातील भ्रांत काळजी तर तशीच शिल्लक राहते ना. शरणागतीचा अर्थच मुळी सर्व काही त्याच्या चरणावर सोपविणे. शरण जाणे म्हणजे आपला प्रपंच सद्गुरूंवर सोपवल्यानं आपली भ्रांत काळजी मिटते का? एखादा निष्णात वाहन चालक एखाद्या वेळी चालकाच्या शेजारील आसनावर बसावा व दुसरा चालक गाडी चालवित असताना रस्त्यावरील परिस्थितीनुसार उगाचच त्याचे हात सवयीनुसार गिअरकडे जातात, पाय ब्रेक दाबण्यासाठी उचलले जातात. आपली अवस्था या शेजारी बसलेल्या चालकासारखीच होते. प्रपंच सद्गुरूंवरती सोपवला असं आपण नुसतं म्हणतो, पण त्याच वेळी आपण आपलं डोकं हातपाय प्रपंचासाठी उगाचच चालवतच राहतो. बिकट प्रसंगात आपण शांत राहू शकत नाही. आपले हातपाय लुटूपुटू लढतातच. स्वतःला प्रपंचाला एकदा का सद्गुरूंवर सोपवलं की ते करतील ते योग्यच करतील, आपल्या अंतिम कल्याणाचंच करतील असा दृढ भरवसा असणं म्हणजेच शरणागती होय. पण आपली वासना मनाला स्वस्थता लाभू देत नाही. सद्गुरू करतायत ते बरोबर आहे ना अशी शंका किंवा चिंता मनात अविश्वास उत्पन्न करते. त्यामुळं वासनांचं वृत्तीत परिवर्तन होऊ लागतं. ही वृत्तीच द्वैत आणि अद्वैतामध्ये भिंत उभी करते असे समर्थ म्हणतात. वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. म्हणजे वृत्तीरहित जे ज्ञान म्हणजेच आत्मानुभव तेच पूर्ण साधन होय. तेथे माया ब्रह्माचे अनुसंधान पूर्णपणे नष्ट होते. म्हणजे ज्याला शरणागतीनं राहता आलं, ज्याला आपला अस्तित्वभार सद्गुरूंवरती सोपवता आला, त्याची मला यातलं काही कळत नाही अशी एक विलक्षण स्थिती होते. मला काहीच कळत नाही हे ज्याला कळलं त्याला सर्व कळलं. इथे मायेचं अनुसंधान तुटतं. माया ब्रह्माचं द्वैत चिंतन संपतं. शब्द मायेत न अडकता सत्पुरुषाला सद्गुरूंना अनन्यतेनं शरण जाणं हेच द्वैत कल्पना निरसनाचं मुख्य सूत्र आहे. अज्ञानवश जीवानं स्वतःस ब्रह्मापासून वेगळं मानलं व त्यातून द्वैत कल्पना प्रसवली. हा या समासाचा गाभा आहे. मी जीव हा ब्रह्म, द्वैत पसारा या जाणीवेनं तो असमाधानाचाच धनी झाला. अंतरीच्या वासना वृत्तीमुळं तो शरणागतीचा सोपा मार्ग सहजासहजी अंगीकारू शकत नाही. शरणभाव फुकाच्या शब्दांनी व्यक्त करण्याची गोष्ट नाही. तो आपल्या वृत्तीचा जणू आरसा आहे. मनाविरुद्ध घडलेले प्रसंग भगवंताची इच्छा समजून किती सहजतेने आपण स्वीकारतो यावरून शरणागती किती साधली याचा अंदाज येतो. मनाप्रमाणे घडलेली गोष्ट भगवंत कृपा समजून आपण ती चटकन स्वीकारतो, पण मनाविरुद्ध घडलेली घटना देखील
माझ्या अंतिम कल्याणाचीच आहे, किंबहुना जे घडतंय ते माझ्यासाठी योग्यच असलं पाहिजे, ही मनाची धारणा जसजशी दृढ होत जाते तसतशी शरणागतीची भावना अंतरंगात परिपक्व होत जाते. मग यासाठी कुठल्या गोष्टींचा अडथळा येतो? इच्छा मनुष्याच्या अंतःकरणाचा स्थायी भाव आहे. इच्छेकडं 2-3 प्रकारे पाहता येतं. शरण जाण्याची इच्छा मनात स्फुरण पावते, पण भोवतालची परिस्थिती त्यासाठी पोषक नसेल, विपरीत असेल तर आपण आपली इच्छा दाबून टाकतो. पण ती कितीही दाबली तरी संधी मिळताच उपाळून वर येते व धुमाकूळ घालते. मनोनिग्रहाची कला अवगत असणाऱ्या योगियांना इच्छा दमन करणं, तिला मोडून तोडून टाकणं शक्य होतं. पण आपण प्रापंचिक मंडळी इच्छाशक्तीवरच जगत असतो. इच्छेला दाबून टाकणं, तिचा गळा घोटणं हा आपल्यासाठी हिंसाचारच ठरावा. म्हणून संत आपल्यासाठी मनसंयमन करण्याचा वेगळा मार्ग सांगतात. समर्थांच्या मनोबोधाचं सामर्थ्य तर काही औरच आहे. इतकी वर्ष उलटली तरी मनाचे श्लोक घरोघरी प्रेमानं म्हटले जातात. त्यांच्या दुसऱ्याच श्लोकात समर्थ मनाला सज्जना म्हणून हाक मारतात. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मनानं देखील चकित व्हावं, अशा पद्धतीनं त्याला कौतुकानं संबोधणारे समर्थ अध्यात्म परंपरेतील बहुधा पहिलेच संत असावेत. मनाला सज्जन असं संबोधता क्षणी ते संवादासाठी तयार होतं. अध्यात्मात सर्वात मोठी अडचण म्हणजे कुठल्या तरी किंवा कोणाच्या तरी प्रभावाखाली आपण इच्छेला दाबून ठेवतो. अर्थात इथं विवेक विचाराची नितांत गरज असतेच. तो तर मनरूपी प्रवाहाचा किनारा आहे. त्याच्या आधारेच जीवन पुढं पुढं सरकत असतं. पण जेव्हा इच्छेचा महापूर येतो तेव्हा विवेकरूपी किनाराही उद्ध्वस्त होतो. म्हणून मनाशी संवाद साधणं अत्यावश्यक ठरतं. समर्थांचं बहुतांश वाङ्मय म्हणजे त्यांनी मनाशी केलेला सुसंवाद आहे. त्यातून त्यांनी निरनिराळ्या मनुष्य प्रवृत्तींचा बारकाईनं अभ्यास केला. केवळ आपल्याच इच्छेचा विचार असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनाचं दुःख आपल्या ध्यानी येत नाही. मनाची ही दुसरी बाजू कोणती? मन आपल्याला कसं द्वैतात बांधून ठेवतं हे समजावून घेण्याचा हा समास आहे. मनाची संवादाची आणखी एक गरज म्हणजे या मनानंच माया व ब्रह्माला वेगवेगळं मानलं आहे. वनवासात असताना दंडकारण्यात प्रभू रामचंद्रांचा लक्ष्मणाशी झालेला उपदेशपर संवाद रामगीता या नावानं प्रसिद्ध आहे. त्यामध्ये लक्ष्मण प्रभू रामांस विचारतो, मायेची व्याप्ती किती? त्याचे उत्तर देताना प्रभू श्रीराम लक्ष्मणास म्हणतात, केवळ हे दृश्यच नव्हे तर जिथपर्यंत तुझ्या विचारांची, कल्पनांची, बुद्धीची, मनाची धाव जाते ते सर्व मायेच्या अखत्यारीत येतं. पण त्यातील मेघ समजवताना प्रभू राम सांगतात, मात्र यात एक सुविधा आहे. इथं मनास 2 पर्याय उपलब्ध असतात. एक पर्याय अविद्येचा व दुसरा पर्याय विद्येचा. अविद्येच्या मार्गानं गेल्यास जीव गोत्यात येऊ शकतो. जीवनभर रडत बसण्याखेरीज त्याच्या हातात काही उरत नाही. पण दुसऱ्या म्हणजेच विद्येच्या मार्गानं गेल्यास तेच मन मायेची रचना करणाऱ्या भगवंताच्या शुद्ध स्वरूपापर्यंत पोचू शकतं. असं सामर्थ्य मनात आहे. मायेतील या 2 पर्यायांपैकी योग्य निवडीसाठी विवेकाची मदत मोलाची ठरते. एक पर्याय उन्नतीचा, परब्रह्माकडे नेणारा, तर दुसरा अधोगतीस कारणीभूत ठरणारा, मायेत गुरफटवणारा आहे. हे आपल्या व्यवहारातही पदोपदी आपल्याला अनुभवायास येतं.
बालपणीच्या मित्रांचा विचार केल्यास असं दिसून येतं की त्यातले काही जण शिकून सवरून उच्च पदस्थ बनलेत, सधन बनलेत, तर काही जण व्यसनामुळं कोलमडलेले आहेत, परिस्थितीनं गांजलेले आहेत. उभरत्या वयात मनाचं संयमन नीट न झाल्यामुळं अशी दारुण स्थिती येऊ शकते. ही झाली व्यावहारिक बाजू. परमार्थातही मोठी क्रांती घडवून आणणारं महत्त्वाचं अंग म्हणजे आपलं मनच होय. हे मन कल्पनेच्या आधारे आध्यात्मिक उन्नती कसं घडवून आणतं याचं सुंदर विवेचन समर्थ पुढे देत आहेत. माया ब्रह्म ऐसा हेत, मने कल्पिला संकेत, ब्रह्म कल्पने रहित, जाणती ज्ञानी. म्हणजे साधक ज्यावेळी सारासार विचार करू लागतो तेव्हा माया मिथ्या, ब्रह्म सत्य असा संकेत मनाने कल्पलेला असतो. पण ज्ञानी लोक ब्रह्म हे कल्पनेरहित आहे हे जाणतात. जे मन बुद्धी अगोचर, जे कल्पनेहून पर, ते अनुभविता साचार, द्वैत कैचे. म्हणजे जे मन बुद्धी इंद्रिये यांनी जाणता येत नसल्याने कल्पनेच्याही पलीकडले असते, त्याचा खरोखर जेव्हा ऐक्य रूपाने अनुभव येतो तेव्हा द्वैत कसे उरणार. द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैता द्वैत भासे कल्पनेसी. जोपर्यंत द्वैत असते तोपर्यंत ब्रह्मानुभव नसतो. तो येतो तेव्हा द्वैत राहत नाही. द्वैत अद्वैत हे केवळ मनाच्या कल्पनेने भासते. कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरी, संशय धरी आणि वारी, तेही कल्पना. म्हणजे कल्पना जर योग्य दिशेने केली गेली तर ती मायेचे निवारण करते व ब्रह्माची प्रतिष्ठापना करते. कल्पनाच संशय निर्माण करते आणि त्याचे निवारणही करते. कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान, तेही कल्पना. म्हणजे कल्पनाच बंधन निर्माण करते, कल्पनाच समाधान मिळवून देते. कल्पनेच्या योगे ब्रह्माचे अनुसंधान होते. कल्पना द्वैताची माता, कल्पना ज्ञेप्ती तत्वता, बद्धता आणि मुक्तता, कल्पना गुणे. म्हणजे द्वैताची माता कल्पनाच आहे. खरे पाहिले तर ज्ञान हेही कल्पना रूपच आहे. मनुष्य मी बद्ध आहे अथवा मुक्त आहे हे कल्पनेच्या योगेच म्हणत असतो. कल्पना अंतरी सबळ, नसते दावी ब्रह्मगोळ, क्षणा एका ते निर्मळ स्वरूपकल्पी. म्हणजे आपल्या अंतरातील कल्पना अशुद्ध असेल तर ब्रह्म म्हणून गोलाकार तेजस्वी काहीतरी दृश्याचा भास निर्माण करते. तीच कल्पना निर्मल झाली तर स्वस्वरूपाची कल्पना करू लागते. म्हणजे याचाच अर्थ कल्पनाच बंधन निर्माण करते. तीच द्वैत भावनेची जननी आहे. मी बद्ध किंवा मुक्त आहे ही भावना कल्पनेनंच अनुभवास येते. तिच्यामुळंच दृश्य विश्व खरं वाटतं. पण विद्येच्या मार्गानं गेल्यास हीच कल्पना अंतरंगात समाधान देते, ब्रह्माशी अनुसंधान साधून देते, दृश्य निरसन करून निर्मळ स्वस्वरूपाचीही अनुभूती देते. कल्पनेनंच मनुष्य जगाशी जखडला जातो, अनेक वासनांचा भोग घेतो व वासनातृप्ती होत नाही म्हटल्यावर ही कल्पनाच वासनेच्या मदतीनं जीवाच्या पुढच्या जन्माची पायाभरणी करते, त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरते असे समर्थ म्हणतात. क्षणा एका धोका वाहे, क्षणा एका स्थिर राहे, क्षणा एका पाहे विस्मित होऊनी. म्हणजे कल्पना ही अशी विलक्षण आहे की
तिचे रूप क्षणोक्षणी पालटत असते. कधी ती माणसाला चिंतातूर करते, तर कधी एकदम शांतीचा अनुभव आणून देते, तर कधी आश्चर्यचकित करते. क्षणा एका ते उमजे, क्षणा एका ते निर्बुजे, नाना विकार करीजे ते कल्पना जाणावी. म्हणजे कधी कल्पनेच्या योगे आत्मस्वरूपाचा उमज पडतो, तर क्षणात गोंधळ उडून काहीच समजेनासे होते. या प्रकारे नाना विकार जिच्या योगे उत्पन्न होतात, ती कल्पनाच आहे हे जाणून घ्यावे. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती. म्हणजे कल्पना हीच जन्माचे मूळ कारण ठरते. कल्पना भगवंताकडे वळवली गेली की भक्ती प्राप्त होऊन मुक्तीस कारण ठरते. अशा प्रकारे कल्पनाच मोक्ष देणारीही आहे. याचाच अर्थ जसे आपले विचार तसं आपलं जीवन घडत असतं. म्हणजे मनातील विचार शब्दामध्ये बदलतात, शब्द कृतीत, कृती सवयीत, सवयीतून चारित्र्य घडतं. कृती किंवा सवयीच आपलं ध्येय मिळवून देतात. द्वैत कल्पना दूर करण्यासाठी कल्पनाशास्त्राचा अभ्यास करणं अत्यंत जरुरीचं आहे. कल्पनेचा, अविद्येचा बंधनात अडकवणारा भाग समर्थांनी वेगवेगळ्या ओव्यांतून समजावून दिला आहे. मग या द्वैताला कसं तोडावं? असो ऐसी हे कल्पना, साधने दे समाधाना, एरवी हे पतना मूळच की. म्हणजे असो या प्रकारे या कल्पनेचा उपयोग जर ज्ञान प्राप्तीचे साधन म्हणून केला, तर तिच्या योगे शाश्वत समाधानही लाभू शकते. पण तसे जर केले नाही, तर तीच जीवाच्या अधःपतनाचे मूळ ठरते. याचाच अर्थ सद्गुरू प्रदत्त साधन, नामस्मरण शुद्ध भावानं अगदी मनापासून केलं, तर हे कलियुग आपल्यासाठी त्रेतायुगच बनतं. हृदय कमली श्री रघुवीर बसला असून अंतर्नगरीत रामराज्याची अनुभूती येते. त्यासाठी लौकिकातील मोर्चे, आंदोलनं यांची गरज नाही. कल्पनेचा मोर्चा भगवंताकडे वळवला आणि मनाची आंदोलनं भक्तिरसानं शांत होत गेली की हृदय मंदिरातील रामराया अवघ्या सृष्टीला व्यापून बसलेला आहे अशी अनुभूती येऊ लागते. द्वैत कल्पना निरसनाचं भगवत भक्तीचं हे आणखी एक सूत्र आहे. मानवी कल्पना शक्तीत विलक्षण सामर्थ्य आहे. चंद्रावर पाऊल ठेवावं अशी त्यानं कल्पना केली आणि अत्यंत नियोजनबद्ध प्रयत्नांनी त्यानं ते स्वप्न, ती कल्पना प्रत्यक्षात उतरवलीच. चंद्रापाठोपाठ तो मंगळावर उतरण्याचं स्वप्न पाहतोय. ब्रह्मांडातल्या इतर सूर्यमालांमध्येही तो प्रवेश करू शकेल इतकी जबरदस्त कल्पनाशक्ती त्याच्याजवळ आहे. मनुष्यानं काही करण्याचा एकदा का मनोरथ निश्चय केला की तो ते प्रत्यक्षात उतरवू शकतो. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकन धावपटूला सुवर्ण पदक मिळाल्यावर त्याच्याशी बोलताना त्याला प्रश्न विचारला गेला, इथपर्यंत पोचण्यासाठी तू कसे व किती प्रयत्न केलेस? यावर तो सांगू लागला, मागील ऑलिम्पिक वेळी माझं सुवर्ण पदक अवघ्या 0.2 सेकंदानं हुकलं होतं. त्याच वेळी मी पुढील स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकेन असा दृढ निश्चय केला. सराव करताना ते 0.2 सेकंद मला स्वस्थ बसू देत नसत. थंडीच्या मौसमामध्ये सर्वजण गरमधुलईत झोपलेले असत, तेव्हा ते 0.2 सेकंद मला खडबडून जागा करत. कडाक्याच्या थंडीत देखील मला घाम फुटत असे व
निग्रहानं सरावासाठी घराबाहेर पडत असे, त्या निश्चयाच्या तळमळीच्या जोरावर आज मला हे पदक मिळालंय. कल्पनेच्या अशा निश्चयाच्या बळावर जर मनुष्य लौकिक गोष्टी लीलया साध्य करू शकत असेल, तर परमार्थामध्ये आत्मस्थिती प्राप्त करणं त्याला अशक्य का वाटावं, असा रोकडा सवाल समर्थ करत आहेत. द्वैत कल्पनेचं निरसन करून मूळ स्थितीपर्यंत जाणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे, माझ्यासाठी ते नाहीच, असं जीवाला का वाटावं. याचं समर्थांना आश्चर्य नाही वाटलं तर नवलच. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ, इचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. म्हणून सर्वांचे मूळ कारण केवळ कल्पनाच आहे. ह्या कल्पनेला समूळ नष्ट केले पाहिजे, म्हणजेच परब्रह्मप्राप्ती होते. याचाच अर्थ द्वैत भावनेला कल्पनाच कारणीभूत असल्याचं आपण जाणलं म्हणजे दोषी सापडलाय तर त्याला शिक्षाही द्यायलाच हवी. मग तिला शासन कसं करायचं, तिचं निर्मूलन कसं करायचं. आपणास ठाऊक असेलच, मुंबईमध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये सर्प विषापासून प्रतिजैविक बनवितात. जे विष मारक ठरतं तेच तारकही ठरतं. विषापासूनच जीवदान देणारी औषधही तयार होतात. तसंच कल्पनेनंच कल्पनेला शासन करायचं आहे, तिचं निर्मूलन करायचं आहे. म्हणजे कसं, अगदी सोपं आहे. कल्पनेची दिशा फक्त बदलायची. अधोगतीला नेणाऱ्या, बंधनात अडकवणाऱ्या, विश्वाचं खरं स्वरूप कळू न देणाऱ्या कल्पनेचं निर्मूलन करायचं म्हणजे तिला भगवंताकडे वळवायचं. ब्रह्मी लावी अनुसंधान, तेही कल्पना. कल्पनेनंच जीवाला समाधान लाभतं. समजा आपण सद्गुरूंपासून दूर असू, पण केवळ कल्पनेनं त्यांच्या स्मृती मनात जागृत झाल्या की नयनाश्रू ओघळू लागतात. श्री सद्गुरूंच्या स्मृतींची अंतरंगात स्फुरलेली कल्पनाच अतीव समाधान देऊन जाते. अशा कल्पनेला आपण जर भगवंताकडे वळविलं, भक्तीमध्ये आपण स्वतःला अखंड बुडवून घेतलं, तर तीच कल्पना बद्धमुक्त स्थितीच्या पलीकडे जाण्याचं साधन बनते. किती सुंदर पद्धतीनं संत मनावर कार्य करून मनाच्या कल्पनाशक्तीला जीवाच्या उद्धारासाठी उद्युक्त करतात. अशा कल्पनेला उत्तम प्रशिक्षण दिलं, उत्तम विचारात ती सोपवली गेली तर जीवासाठी ती काय करते. कल्पना जन्मांचे मूळ, कल्पना भक्तींचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती. आपण पाहिली मागाशी ओवी. भक्तींचं मधुर फळही कल्पनाच प्रदान करते. जी कल्पना आपल्याला आसक्तीनं बांधते तीच आपली मोक्षदातीही होते. कल्पनेच्या आधारे सद्गुरूंची केलेली मानसपूजा आपल्याला किती अतीव समाधान देऊन जाते. सद्गुरू सदैव आपल्या सोबत आहेत ही जाणीव कल्पनेनंच होते. कल्पनेच्या साह्यानं केलेली सगुण पूजा, अभंग गायन, नाम संकीर्तन जीवाला भक्तीचं फळ मिळवून देतं, असे समर्थ म्हणतात. श्रवण आणि मनन, निजध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडवून जाये. म्हणजे यासाठी निरंतर श्रवण, मनन, निधिध्यासन करावे लागते. म्हणजे मिथ्या कल्पनेचे भान उडून जाते. याचाच अर्थ भगवंत प्राप्तीचा निश्चय अधिकाधिक दृढ करत नेण्यासाठी श्रवण, मनन व निधिध्यास हा सर्वोत्तम मार्ग आहे. सत्संगाचा, सुश्रवणाचा ध्यास लागायला हवा.
खरं जीवन ध्येय ठरवण्याची सुसंधी मानून श्रवण करावं. श्रवण केल्यावर अंतर्मुख होऊन त्यावर मनन करावं, जेणेकरून भगवंत प्राप्तीच्या दृष्टीनं आपला निश्चय मजबूत होण्यास मदत होईल. श्रवण हे एक अगाध शास्त्र आहे. समर्थांनी श्रवणाचं महत्त्व ओळखलं म्हणून त्यांनी खास श्रवणासाठी वेगवेगळ्या समासांची रचना केली. श्रवणात काय ऐकावं याचं मर्म कळणं फार जरुरीचं आहे. अन्यथा शब्दांच्या दुनियेत हरवून जाण्याची, जीवन ध्येयाची विसर पडण्याची जास्त भीती आहे. श्रवण जीवन ध्येय साध्य करण्यास पूरक आहे का, असा निकष श्रवण करताना लावावा. नाहीतर श्रवणामुळं गोंधळ उडण्याचीच शक्यता जास्त असते. श्रवण कशाचं करावं? संत वचनं, सद्गुरुबोध, आत्मज्ञानी सत्पुरुषांची प्रवचनं, संत साहित्य यांचं श्रवण करावं. गाथेत तुकोबांनी त्यांच्या स्वानुभूतीचा ठेवा आपल्यासाठी ठेवलेला आहे. तर दासबोधातून समर्थ आत्मानुभूतीचा प्रांत खुला करत आहेत. अशा सद्ग्रंथांचं श्रवण करावं. आत्मस्थिती प्राप्त करण्याचा आपला निश्चय अशा श्रवणातून अधिकाधिक घट्ट होतोय ते पहावे. शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो, निश्चितार्थे संशयो तुटून गेला. स्वस्वरूपानुभवाने शुद्ध ब्रह्मस्वरूपासंबंधी दृढ निश्चय झाला की कल्पनेवर जय मिळवता येतो आणि या निश्चयामुळे संशयही नष्ट होतो. मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साच्या पुढे, जैसे सूर्याचे नि उजेडे नासे तम. म्हणजे सूर्योदय झाल्यावर त्याच्या प्रकाशामुळे अंधार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे सत्य अशा परमब्रह्म वस्तूपुढे मिथ्या असलेले कल्पनेचे कोडे कसे शिल्लक राहणार. पुढे तैसे ज्ञानाचेनी प्रकाशे, मिथ्या कल्पना हे नासे. मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान. म्हणजे तसे ज्ञानाच्या प्रकाशाने मिथ्या कल्पना नाश पावली की आपोआपच द्वैताचे अनुसंधान तुटून जाते, नष्ट होते. कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृगे मृग सापडे. का शरे शर आतुडे आकाशमार्गी. म्हणजे जसे जनावराच्या योगे जनावरास पकडता येते अथवा आकाशमार्गाने जाणाऱ्या एका बाणास दुसऱ्या बाणानेच नष्ट केले जाते, तसे कल्पनेच्या योगानेच कल्पनेचा नाश करता येतो. शुद्ध कल्पनेचे बळ झाली या नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावध ऐका. म्हणजे शुद्ध कल्पनेचे बळ वाढले की सबळ कल्पना नाश पावते. ह्या वचनाचा जो अभिप्राय आहे तो सावधचित्त करून ऐकावा. शुद्ध कल्पनेची खून स्वयं कल्पीजे निर्गुण, स्वस्वरूपी विस्मरण पडोची निधी. म्हणजे स्वतः निर्गुण ब्रह्माचे अनुसंधान करणे, सत्स्वरूपाचे जराही विस्मरण न होऊ देणे, ही शुद्ध कल्पनेची खूण आहे. याचाच अर्थ निर्गुण स्वरूपात स्थिर राहणं, स्वस्वरूपाचं कधीही विस्मरण होऊ न देणं, ही शुद्ध कल्पनेची खूण समजावी. म्हणजेच आपलं श्रवण मनन निधिध्यास योग्य पद्धतीनं चालू असल्याची ती पावती आहे. प्रत्येकजण स्वतःविषयी जगाविषयी काही कल्पना निश्चित करतो, त्यानुसार त्याची मूल्य ठरत असतात. जीवनाविषयीचा दृष्टिकोन ठरत असतो. श्रवणातून जीवाच्या ह्या कल्पना समूहाचं पुनरुत्थान घडतं. त्याचे कल्पना संच बदलून जातात.
जीवनाकडं तो वेगळ्या पद्धतीनं बघू लागतो। हीच त्याची भवताप उतरू लागल्याची, पारमार्थिक हुशारी वाटू लागल्याची खूण आहे। त्याचबरोबर भगवंताचं स्मरण त्याच्या अंतरंगात अखंड टिकू लागतं। भगवंताच्या चिंतनाशिवाय त्याला क्षणभरही राहत नाही। श्रवण मनन निधिध्यासाचं हे मधुर फळ आत्मप्राप्तीच्या निश्चयाला बळ देत असतं। दर्जेदार श्रवण होत नसेल, श्रवणातून निश्चयात्मक भावनेला पाठबळ मिळत नसेल, तर मात्र ही कल्पना आपणास भगवंतापासून दूर नेऊ लागते। ज्या कल्पनेनं आपण भगवंताला विन्मुख होतो, आपल्याला मायेत रमावंसं वाटतं, अशा कल्पनेला समर्थ शबल अर्थात अशुद्ध कल्पना असं म्हणतात। श्रवण मननातून नामस्मरण स्वस्वरूपानुसंधान वाढत असेल, त्यातून भगवंताचं अनुसंधान टिकून आपलं अंतरंग भगवंताच्या स्मरणानं भरून जात असेल, तर शुद्ध कल्पनेचा उदय झाला, कल्पनेचा निश्चय झाला असं समजावं। असं हे विलक्षण कल्पनाशास्त्र आपणास शुद्ध जाणीवेकडं नेणारं आहे। एखाद्या गाडीत बसलं की मुक्कामाच्या ठिकाणापर्यंतचा प्रवास विनासायास होतो, फक्त ती गाडी सोडता कामा नये। तसं एकदा का शुद्ध कल्पनेचा निश्चय झाला की जीवाला भगवंत प्राप्तीची तळमळ लागते। ही तळमळ तीव्र होऊ लागली की संत अगदी हिमालयातून आपला माग काढत येतील आणि आपलं काम करतील। अंतकरणाबरोबरच अंतकरण देखील तृप्त करण्याचं काम संतच करू जाणे। अंतरंगात तशी तळमळ शुद्ध कल्पनेचा निश्चय मात्र हवा। हा निश्चय होत नसेल तर स्वतःच विचारावं की मी हा दासबोधाचा अभ्यास त्याचं श्रवण का करतोय। श्रवणातून भगवंत प्राप्तीचं ध्येय पक्क होणं हेच शुद्ध कल्पनेचं शास्त्र आहे। समर्थ म्हणतात, जेव्हा आपले कल्पना संच बदलतात, जेव्हा आपला जीवनाप्रती असलेला दृष्टिकोन बदलतो, तेव्हा मन जुन्या खुणा उगीचच उकरून काढतं। अरे तू कुठल्या मार्गाने चाललायस, या वासना तृप्तीचं काय, असं म्हणतं। अनेक प्रकारच्या आडकाट्या उत्पन्न करतं। आपलं मन शबल कल्पना प्रकर्षानं पुढं रेटण्याचा प्रयत्न करतं, पण आपला दृढ निश्चय आपल्याला सांगतो की बाबा रे, या गोष्टी तर प्रारब्धवश येतच राहणार, त्या प्रारब्ध गतीनं घडू देत, पण माझे उर्वरित श्वास मला आता स्वस्वरूपानुसंधानात व्यतीत करायचे आहेत, भगवत चिंतनात घालवायचे आहेत। सदा स्वस्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरशन, अद्वै निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना। म्हणजे द्वैताचे निरसन करून सदोदित स्वस्वरूपानुसंधाने परब्रह्माच्या अद्वै स्वस्वरूपाशी दृढ निश्चय करणे हीच कल्पना जाणावी। अद्वैत कल्पिते शुद्ध, द्वैत कल्पिते अशुद्ध, अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी। म्हणजे अद्वैताची कल्पना ही शुद्ध कल्पना होय, जी द्वैत कल्पिते ती अशुद्ध कल्पना जाणावी। या अशुद्ध कल्पनेलाच शबल म्हटले जाते। शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी। अद्वैतासंबंधी निश्चितार्थ हेच शुद्ध कल्पनेचे स्वरूप लक्षण आहे। उगीचच द्वैताची कल्पना करते तिला अशुद्ध कल्पना म्हणतात। पुढे अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे, द्वैता सरसी निस्से सबळ कल्पना। म्हणजे अद्वैत कल्पना जेव्हा प्रकाशते त्याच क्षणी द्वैत नाहीसे होते आणि त्याच क्षणी सबळ कल्पनाही
नष्ट होते. कल्पनेने कल्पना सरे, ऐसी जाणावी चतुरे, सबळ गेली या नंतरे, शुद्ध उरली. म्हणजे याप्रमाणे अद्वैत कल्पनेने द्वैत कल्पना आपोआप नष्ट होते, हे चतुर लोकांनी जाणून घ्यावे. शबल कल्पना नष्ट झाली की केवळ शुद्ध कल्पनाच उरते. शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप, स्वरूप कल्पितो तद्रूप होये आपण. म्हणजे स्वस्वरूपाचे निरंतर अनुसंधान हेच शुद्ध कल्पनेचे रूप आहे. याप्रमाणे स्वस्वरूपास कल्पिता कल्पिता ती स्वतः तद्रूप होऊन जाते. कल्पनेसी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चय नासिले कल्पनेसी. म्हणजे याप्रमाणे सहज ज्यावेळी तद्रूपता प्राप्त होते तेव्हा शुद्ध कल्पना ही नाहीशीच होते. म्हणजे तिला मिथ्यात्व प्राप्त होते. आत्मानुभवाने कल्पना समूळ नष्ट होते. जेची क्षणी निश्चय चळे, तेची क्षणी द्वैत उफाळे. जैसा आत्ममनी प्रबळे अंधकार, ज्या क्षणी तो निश्चय डळमळू लागतो त्या क्षणी द्वैत उपाळून येते. ज्याप्रमाणे सूर्यास्तकाळी अंधकार प्रबळ होऊ लागतो, तैसे ज्ञान होता मळीन, अज्ञान प्रबळे जान. या कारणे श्रवण अखंड असावे. म्हणजे त्याप्रमाणे ज्ञान मलिन झाले की अज्ञानाचा जोर वाढू लागतो, असे होऊ देऊ नये. याकरिता अध्यात्माचे श्रवण अखंड करीत असावे. आता असो हे बोलणे झाले, आशंका फेडू एका बोले. जयास द्वैत भासले, ते तू नवेसी सर्वथा. म्हणजे असो आता हे बोलणे राहू दे, तुझी शंका एका वचनानेच नष्ट करतो. त्याला द्वैत भासते ते मन हे तुझे स्वरूप नव्हे, हे लक्षात ठेवावे. बघा, समर्थ आता एकाच वाक्यात आपल्या साऱ्या आशंकांचा पर्दाफाश करताना सांगतात की ज्या मनाला हे द्वैतमय दृश्य विश्व अनुभवास येतं ते मन तुझं खरं स्वरूप नाहीच. मुळे खरा तू त्याच्याही पलीकडं आहेस. म्हणून समर्थांनी सांगितल्यानुसार आपण सद्गुरूंना अनन्य भावानं शरण जावं. भगवत भक्तीमध्ये स्वतःच विसरावं. त्याचबरोबर श्रवण मनन निधिध्यासाद्वारे प्रत्येक क्षणावर आपण नामाची मोहोर उमटवू शकलो तर द्वैत कल्पना क्षणार्धात मावळते व कल्पनातीत असणाऱ्या विमळ निर्मळ परब्रह्माचं दर्शन ठायी ठायी घडू लागतं. देहबुद्धीच्या कल्पना त्यागून आत्मबुद्धीच्या कल्पना अंगीकारल्यास अज्ञान नाहीसं होतं व आत्मस्थितीचा आनंद ओसंडून वाहू लागतो. पुढे मागील आशंका फिटली, येतुकेनं हे कथा संपली. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. म्हणजे याप्रमाणे मागील शंका फिटली म्हणून ही कथा येथेच संपली आहे. आता पुढील निरूपण ऐकण्यासाठी श्रोत्यांनी वृत्ती सावध करावी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे द्वैत कल्पना निरसन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.